नमस्कार आणि सुस्वागतम. मी कलाकारच्या आर्ट अ जर्नी महिला विशेष नवरात्री भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नवदुर्गांच्या स्तवनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज नवरात्रीची चौथी माळ. आजचा शुभ रंग आहे निळा. निळा रंग हा सामंजस्य, आत्मविश्वास, ज्ञान, बुद्धिमत्ता, शांतता यांच्याशी संबंधित आहे. आणि आजच्या आपल्या विशेष अतिथी या गुणांचे तंतोतंत उदाहरण आहेत. त्या म्हणजे एक अत्यंत गुणी कलाकार, प्रतिभावान डान्सर, सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनेस. शर्वरीजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. शर्वरीजी या केवळ एक प्रतिभावान अभिनेत्री नाहीत, तर एक सुंदर कथक नृत्यांगना देखील आहेत. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्राचे माहेरघर पुणे ही त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. नृत्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मराठी चित्रपट बिनधास्त मधील प्रमुख भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आणि व्हिडिओकॉन स्क्रीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. शर्वरीजींना पुणे महानगरपालिकेचा नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला आहे. तसेच 2007चा PL स्मृती तरुणाई पुरस्कार आणि 2008चा संगीत नाट्य अकादमीने दिलेला उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शर्वरीजी या तब्बल 14 मराठी सिनेमांमधून आपल्याला भेटल्या आहेत. त्यांना सिंगारमणी हा पुरस्कारही मिळाला आहे. तसेच सिडनी ऑपेरा हाऊस मध्ये परफॉर्म करणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय कलाकार होत्या. त्यामुळे अत्यंत उल्लेखनीय कामगिरी आहे, त्याबद्दल खूप अभिनंदन. नृत्य ही माझी अभिव्यक्ती, माझा आनंद, हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. तर कथक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर शर्वरीजी यांच्याशी लगेचच गप्पांना सुरुवात करू. तर शर्वरीजी, पहिला प्रश्न असा आहे की कोणताही परफॉर्मन्स देताना तुम्ही एवढ्या कॉन्फिडंट कशा असता? मला असं वाटतं की आत्मविश्वास यायला त्याच्या मागे साधना असावी लागते आणि ती कित्येक वर्ष मी माझ्या नृत्याची करत आल्या कारणाने किंवा माझ्या गुरूंना मी त्याच्यामध्येच पूर्ण वयाची त्यांची 50-60 वर्ष कथक नृत्याला समर्पित केलेली बघितलं असल्या कारणाने डेडिकेशन काय असतं ह्याचा एक माझ्या समोर वस्तुपाठच होता माझ्या गुरु डॉक्टर रोहिणी भाटे म्हणजे. आणि त्याच्यामुळे असेल की त्या सरावानी तुम्ही करत राहता, तुम्ही त्या साधनेत राहता, तुम्ही त्या रियाजात राहता आणि आपोआपच तुम्हाला त्याच्यात एक अशी शांती मिळायला लागते की तुम्ही रंगमंचावर येता त्यावेळेला समोर रसिक असोत न असोत तुम्ही स्वतःसाठी आणि त्याच्यासाठी नाचताय असा एक भाव घेऊन तुम्ही ज्या वेळेला येता त्यावेळेला तुम्हाला तो आपोआप आत्मविश्वास वाटायला लागतो. क्या बात आहे. खूप छान. म्हणजे कलेला देव मानून तुम्ही जेव्हा जगता, जेव्हा तुम्ही तुमची नृत्य कला एक मेडिटेशन म्हणून, एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, एक दैवी अनुभव ह्या पद्धतीने जगता, तेव्हा तुमच्यामधला तो आत्मविश्वास आमच्यापर्यंत पोहोचतो. आणि ती दृढ श्रद्धा जी आहे ती पण खूप अवर्णनीय असते. त्यामुळे तुमच्यासाठीचा हा खास प्रश्न होता. आता आपण वळूया बालपणाकडे. तर तुमचं 1ली ते 4थी हे शिक्षण अभिनव मध्ये झालं आणि नंतर तुम्ही गरवारेमध्ये होता. तर एकंदरच नृत्याची सुरुवात कुठे झाली किंवा बालपण कसं होतं? बालपण खूपच छान होतं. छान म्हणजे मला नेहमी वाटतं, की ते फाउंडेशन असतं तुमचं. तुम्ही पुढे आयुष्यात काय व्यक्ती म्हणून कसे बनतायत, तुमच्यावर कसे संस्कार होतायत, त्याच्यामुळे आजूबाजूचं वातावरण फार महत्वाचं असतं.
आणि त्याचा सगळ्याचाच बेस जो असतो, फाउंडेशन, तो तुमच्या लहानपण जर तुमचं निरोगी आणि आनंदी गेलं असेल, तर नक्कीच त्याचा तुम्हाला उपयोग होतो. तर तसं माझं लहानपण एकदम छान गेलं. अभिनव विद्यालयामध्ये पण आणि गरवारेमध्ये पण मला खूप उत्तम शिक्षिका मिळाल्या, की गरवारेमध्ये तर भाषेच्या शिक्षिका इतक्या चांगल्या होत्या. मग संस्कृत असेल, मराठी असेल, हिंदी असेल. मला आठवतं एका वर्षी मी संस्कृत, हिंदी, मराठी आणि इंग्लिश या चारही वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. आणि चारीत कुठली ना कुठली तरी मला बक्षिसं मिळाली होती. म्हणजे अगदी एकात इंग्लिशमध्ये आय गेस उत्तेजनार्थ असेल किंवा काय, पण काही ना काहीतरी मिळालं होतं. एकात तिसरं, एकात दुसरं असं. पण माझ्यासाठी ते एकदम थ्रिलिंग होतं. पण हे करून घ्यायला त्यावेळेला किंवा त्या भाषेची गोडी निर्माण करणाऱ्या अशा शिक्षिका मला मिळाल्या होत्या. त्यामुळे लहानपण एकदम माझं छान गेलं आणि आईला माझ्या शास्त्रीय नृत्याची आवड होती आणि तिच्या लहानपणी तिला मात्र माझ्या आजोबांनी नृत्य शिकू दिलं नव्हतं, कारण त्या काळात नृत्याकडे बघण्याचा लोकांचा थोडासा हे संकुचित होता दृष्टिकोन. असं म्हणतात ना, चांगल्या घरातल्या मुली नाचत नाहीत, असं तेव्हाचं एक हे होतं. पण म्हणजे हं. हा नाच हा असा थिल्लर नाच नाहीये. शास्त्रीय नृत्य जे आहे ती एक साधन आहे. मी मगाशी म्हटल्या त्याप्रमाणे अभ्यास आहे तो. आणि ते नुसतं मनोरंजन करत नाही, त्या परे आहे ते, खूपच त्या पलीकडे नेणार आहे. तर ह्याची समज तेव्हा नसल्या कारणाने ते आईला परवानगी मिळाली नाही, पण आईला आवड प्रचंड होती. तर माझ्यात तिला ते गुण दिसले, कारण मी अगदी 2-3 वर्षाची असताना सुद्धा कुठलंही म्युझिक लागलं, की गोल-गोल तासंतास फिरत बसायचे. खूप छान नाचायचं वगैरे असं नाही, पण तासंतास गोल फिरत बसायचे. आणि मग तिला वाटलं, की हिला जर कदाचित आपण नृत्य शिकवलं, तर ही करू शकेल ते. आणि माझं काय म्हणू आपण, नशीब चांगलं, कारण चांगला गुरु मिळायला पण भाग्य लागतं. आणि तिला असं वाटून तिने नृत्य भारती कथक डान्स अकादमीमध्ये मला दाखल करून गुरुपंडिता रोहिणी भाटेकर, कारण त्या वयात, वयाच्या 7व्या वर्षी मला समजत नव्हतं, की मला कथक करायचंय का भरतनाट्यम करायचंय का दुसरं कुठलं नृत्य करायचं, मला काहीच समजत नव्हतं. पण आईने त्यावेळेला तो पुढाकार घेतला आणि मला दाखल केलं. त्याच्यानंतर सुद्धा पहिली 2 वर्ष काय व्हायचं, की संध्याकाळचा क्लास असायचा आणि संध्याकाळी माझ्या बिल्डिंग मधली सगळी मुलं शाळा सुटल्यावर खेळायचे. डबा ऐसपैस, लपंडाव वगैरे असं. तर पहिली 2 वर्ष मला काय तोपर्यंत तेवढी गोडी लागली नव्हती. आईने पाठवलंय म्हणूनच मी जात होते. तर मग मी अशी नाटकं करायचे, की माझ्या पोटात दुखतंय थोडंसं, तर आज नाही गेले क्लासला तर चालेल का वगैरे असं. पण त्या काळात ना, आजकाल आपण बघतो, की पालकांना सांगितलं जातं, की विद्यार्थ्यांवर म्हणजे तुमच्या पाल्यांवर दबाव आणू नका. त्यांना कुठल्याही गोष्टीचं हे ठेवू नका. तर खूप जास्त फ्रीडम पण दिला जातो. पण मला वाटतं एक ते योग्य एक त्याच्या मागे हे असतं. म्हणजे तेव्हा जर आईने मला सांगितलं, की पोटात दुखतंय ना, मग तिथे जाऊन बस. नाचू नकोस. बाकीच्यांचा डान्स बघ, पण जायला तर तुला लागेलच. जर ते तेव्हा केलं नसतं, तर कदाचित मी त्या गोळी लागायच्या आतच तिथनं बाहेर पडले असते ना. खरंय, तर खरंय. तर ते पण खूप पुश, तो तेवढा पुश गरजेचा असतो पालक म्हणून. आणि मला वाटतं तो आईने केल्यामुळे असेल, कारण तेव्हा काय झालं, की पहिली 2 वर्ष मी रोहिणीताईंच्या सानिध्यात नव्हते. त्यांचे ज्येष्ठ शिष्य मला शिकवत होते आणि पहिलं अगदीच बेसिक ताथी थेटर, राईट लेफ्ट तुम्हाला जमेपर्यंतच थोडा पेशन्स लागतो. पण ज्यावेळेला 3 परीक्षा माझ्या झाल्या आणि मी रोहिणीताईंच्या सानिध्यात आले, त्या मला शिकवायला लागल्या. माझं तोपर्यंत ठरलंच होतं, की तोपर्यंत करियर वगैरे हे शब्द मला काही माहीत नव्हते, मोठे शब्द ते. पण जे काही मी आयुष्यात करीन, मी नृत्य काही झालं तरी सोडणार नाही, हे माझं तोपर्यंत पक्कं झालं होतं. तर अशा पद्धतीने माझा नृत्याचा प्रवास सुरू झाला. क्या बात है! आणि रोहिणीजींनी 1997 मध्ये पुण्यामध्ये नृत्य प्रकार चालू केला. म्हणजे ते कथ्थक 97 नृत्याची नाही, 47. 47 हां. 1947 मध्ये त्यांनी, म्हणजे केवढा त्यांचा सुद्धा सहभाग, म्हणजे ह्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन नाही, एवढं आहे. त्यांचा सहभाग म्हणण्यापेक्षा त्यांची क्रांतीच होती ती. कारण त्या काळामध्ये मी म्हटलं तसं, की अत्यंत पुण्यामध्ये तर कर्मठ लोकं खूप होती आणि सुशिक्षित घरातल्या ब्राह्मण, आणि बरं ह्यांच्याकडे अशी पद्धत, की त्यांना 4 बहिणी ज्या होत्या, त्यातली एक कन्या शाळेची मुख्याध्यापिका, एक डॉक्टर, एक मॅथ्सची टीचर फर्ग्युसन कॉलेजला. म्हणजे सगळे शैक्षणिक क्षेत्रामधल्या, आणि ह्या एकट्याच कला क्षेत्राकडे वळलेल्या. आणि त्या सायकलवरनं, लकडी पुलावरनं त्यांच्या क्लासला जेव्हा जायच्या, तेव्हा लोकं टीका करायला त्या लकडी पुलावर उभे असायचे. कारण तेव्हा ते, आणि प्रत्येक त्यांना स्टुडंट मिळवताना त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन लोकांना सांगायला लागलं, म्हणजे त्यांच्या आई-वडिलांना सांगायला लागलं, की तुम्ही तुमच्या मुलीला नृत्य करायला पाठवा. हे थिल्लर नाहीये, याच्यामागे अभ्यास आहे. याचा संबंध ह्याच्याशी काय आपण म्हणू, आपण अध्यात्माशी संबंध असलेलं असं हे नृत्य आहे. तर ते काही असं
लोकांना नुसतं मनोरंजन करणारं किंवा असं नाही नाचणार आहे, तर तुम्ही तिला पाठवा असं कन्व्हिन्स करून एक एक विद्यार्थी जमवत गेले ते विद्यार्थिनी. पण तेव्हा त्यांनी ते धाडसाचं पाऊल उचलल्यामुळे आमचे मार्ग सुकर झाले. कारण आता बघितलं तर पुण्यात ऑलमोस्ट प्रत्येक गल्लीत नृत्याचे क्लासेस आहेत. क्या बात आहे. आणि ऍक्च्युली तुम्ही लहानपणापासूनच गिरक्या घेत होता, म्हणजे यू आर बॉर्न ऍज अ डान्सर, म्हणजे बॉर्न टू डान्स ऍक्च्युली. नाही, आणि आणि त्यातनं असं आहे ना, की महाराष्ट्राला स्वतःची शास्त्रीय नृत्याची काही अशी स्वतःची परंपरा नाहीये. महाराष्ट्रात लोकनृत्य आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, लावणी, पोवाडा वगैरे असं सगळं आहे. पण स्वतःच असं शास्त्रीय नृत्य महाराष्ट्राला नव्हतं. त्यामुळे त्याच्यात सुद्धा ते उत्तर हिंदुस्थानी नृत्य शैली आहे, जी महाराष्ट्रात पहिल्यांदाच आणायची 1947 साली. तर आणि आता असं झालंय, की कथक हे दिल्लीच्या नकाशावर, कारण उत्तर हिंदुस्थानी असल्यामुळे दिल्ली, जयपूर ही महत्वाची केंद्र मानली जातात. पण पुणं जे आहे हे कथकच्या नकाशावर, दिल्लीतल्या कथकच्या नकाशावर पुणं हे आता प्रॉमिनंट आहे. सगळ्यात स्टँडर्ड आणि सगळ्यात चांगले नाचणारे नर्तक पुण्यात आहेत असं दिल्लीवाले पण घाबरतात. याच्याच बद्दल तुम्हाला तिकडे अवॉर्ड मिळाला होता, तो उस्ताद बिस्मिल्ला खान अवॉर्ड होता. हो, आणि ते हो. तुम्ही 25 मिनिटाचा परफॉर्मन्स दिला होता, तर तो काय अनुभव आहे? तो माझ्यासाठी फारच काय म्हणू आपण, अविस्मरणीय किंवा कायम लक्षात राहील असा अशासाठी होता, की माझ्या गुरूंच्या हयातीत तो मला मिळाला. माझ्या गुरु 2008 मध्ये गेल्या. पण त्याच्या आधी मला तो मिळाला. म्हणजे मी त्यांना एक कुठला असा आनंद, की आपली मुलगी नॅशनल लेव्हलला पोहोचल्याचा एक विद्यार्थिनी, त्याचा मी एक आनंद त्यांना देऊ शकले, ह्याचं मला समाधान आहे. आणि दुसरं असं आहे ना, की ते दरवर्षी एका कथक करणाऱ्या, एका भरतनाट्यम करणाऱ्या, एका ओडिसी करणाऱ्या अशा कलाकारांना हे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार संगीत नाटक अकादमीकडनं मिळतो. एकाच याला अख्ख्या भारतातनं एकच जण सिलेक्ट होतं. तर अशा वेळेला जेव्हा मी म्हटलं, की दिल्ली, जयपूर ही खरं तर उगमस्थान आहे त्या घराण्याची किंवा त्या कथक शैलीची. असं असताना महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या मुलीला ज्या वर्षीचा मिळतो, की अख्ख्या भारतातनं, तर हे माझ्यासाठी खूपच क्रेडिटेबल होतं. त्यामुळे काहींच्या वयाही वर झाल्या. तिथे दिल्लीत राहणारे, रेग्युलर करणारे, की वशिल्यांनी झालं का? कारण तिथल्या पॅनलवरच्या लोकांना काहीच माहिती नव्हतं, की शर्वरी जमेनीसने बिनधास्त केलाय का, कायद्याचा बोला केलाय का काय? कारण ते लोक सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे अख्ख्या भारतातनं वेगवेगळे परीक्षक निवडले गेले होते. आणि त्यांचा मराठी भाषेशी काहीच संबंध नव्हता. त्यांना फक्त कथ्थक आणि नृत्याशीच संबंध होता. सो त्याच्यात त्यामुळे खूप लोकांना असं वाटलं, की अरे हे कोण, एकदम कुठलं हे नाव आलं? हे आम्हाला तर माहितीच नाही नाव. कारण महाराष्ट्रात मी माहिती होते बिनधास्तमुळे. दिल्लीत मी माहिती असायचं काही कारणच नव्हतं. सो त्यांना सगळ्यांना हे कुठलं एकदम नाव आलं असं झालं. सो ते माझ्यासाठी फार महत्वाचं होतं, की अशा स्थितीत जेव्हा त्यांच्या भुवयावर असताना तुम्हाला अवॉर्ड ज्या दिवशी मिळणार असतं, त्या दिवशी तुम्हाला लाईव्ह म्युझिशियन्स बरोबर अर्धा तास परफॉर्मन्स द्यायचा असतो. अर्धा तास नाही, 40 मिनिटं होतात जवळजवळ. तर ही इतकी चांगली गोष्ट आहे, की ज्यांच्या भुवया वर झाल्या त्यांना तुम्हाला बाकी एक्सप्लेनेशन करायचीच गरज नाही. तुम्ही तुमच्या परफॉर्मन्स मधनच उत्तर देऊ शकता, की का मी डिझर्व करते. सो ती संधी मिळणंही गरजेचं असतं ना, की तसं नुसतं अवॉर्ड नाही ठेवलं, तर त्यांनी तिथे 40 मिनिटाचा परफॉर्मन्स ठेवल्यामुळे जे तमाम लोक बघायला आले तिथे, ते सगळ्यांना दिसलं, की ही मी वेदर आय डिझर्व इट और नॉट. आणि ते माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं होतं. आणि असं होतं ना, की प्रत्येक परफॉर्मन्स तुम्ही खूप रियाज करून किंवा मेहनत करून गेलेला असाल तरी ती जागा तुम्हाला कधी कधी पॉझिटिव्हिटी देते का नाही देते. कधी कधी म्युझिशियन्स बरोबर तुमचा मेळ कितीही प्रॅक्टिस केली असेल तरी जुळून येतो असं नाही. कधी साऊंड सिस्टीम चांगली नसते, काही घडू शकतं. देर आर एनी नंबर्स ऑफ कारण लाईव्ह परफॉर्मन्सला तुम्ही असं भाकीत करू शकत नाही, की हा माझा 100% चांगला होणार. तुम्ही कितीही मेहनत करून केला असाल तरी काही गोष्टी ह्या तुमच्या हातात नसतात. पण त्या दिवशीचा परफॉर्मन्स माझा इतकं सगळं जुळून आलं. म्युझिशियन्स बरोबरचं ट्युनिंग असेल, तो माहोल असेल, तिथे ओपन एअर होता तो. आणि फार लक्षात राहील असा परफॉर्मन्स झाला, ज्याची मला फार इच्छा होती मनापासून व्हावं. कारण शेवटी मी रोहिणीताईंचंच नाव पुढे नेत होते. आणि ती जबाबदारीची गोष्ट होती माझ्यावरती आणि ती मी पार पडली, म्हणून तो माझ्या कायम लक्षात राहील असा परफॉर्मन्स आहे. वा, खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठीच. त्याच्यानंतर मग तुम्ही अभिनयाकडे कशा वळलात? अ, अभिनयाकडे अपघातानेच वळले. म्हणजे मी युनिव्हर्सिटीमध्ये नृत्य हा विषय घेऊन जेव्हा एम-ए करत होते डान्समध्ये, तेव्हा कथकमध्ये, तर तेव्हा माझी एक मैत्रीण नाट्य हा विषय घेऊन एम-ए करत होती. आणि तिला शेवटच्या वर्षी नाटक बसवायचं होतं आणि तिने पुशी रेगे यांचं रंगपांचालिक हे नाटक निवडलं, ज्याच्यात मध्यवर्ती भूमिका ही उत्तरेची होती. उत्तरा हे कॅरेक्टर, ही व्यक्तिरेखा. आणि त्याच्यासाठी तिला क्लासिकल डान्सर हवी होती, म्हणून तिने मला विचारलं, की "तू माझ्या नाटकात मुख्य भूमिका करशील का?" आणि मला नृत्य करायला मिळणार ह्या आनंदाने मी हो म्हटलं त्या भूमिकेला.
आणि 3 परीक्षक होते, त्यातले एक चंद्रकांत कुलकर्णी होते. त्यांनी तिथे माझा अभिनय पाहिला आणि मग बिनधास्त चित्रपटाविषयी ज्यावेळेला त्यांनी काही विचार केला, तेव्हा पुण्यामध्ये ऑडिशन्स घ्यायला आले. तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, की "मी वाट बघतोय आणि माझी इच्छा आहे, की तू यावंस तिथे ऑडिशन द्यायला." तर तोपर्यंत मी अशी फॉर नव्हते, म्हणजे मला अभिनय क्षेत्रात काही करायचंय असं वाटत नव्हतं. मी ठरवून नव्हते ठेवलेलं. तर मग त्यावेळेला मी आईला म्हटलं, "आई मला नाही वाटत मी जाईन त्या ऑडिशनला." कारण तोपर्यंत एकतर मराठी चित्रपटांचा हेच वेगळा होता. म्हणजे आयदर अलका कुपले यांचे सांसारिक चित्रपट होते, नाहीतर मग लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांचे करमणूक प्रधान असे चित्रपट होते. असे जॉनर होते 2. पण मग मी स्वतःला असं इमॅजिन करून पाहिलं, की मग आपण असे जमणार आहे का आपल्याला त्यांच्याबरोबरचं, म्हणजे अशा 2 जॉनरमधल्या कुठल्या ह्याच्यात आपण मोडतो किंवा आपल्याला रिलेट करता येतंय का ते? तर मला असं कळत नव्हतं, की हे मला जमणार आहे किंवा काय असं, आणि मी इतकी रमले होते रोहिणी ताईंच्या सानिध्यात, की मला त्यातनं बाहेरच पडायचं नव्हतं. तर मग मी म्हटलं, की मी नाही, सांगून टाकते सरळ ऑडिशनला. आणि आई म्हणाली, की तेव्हा मोबाईल पण नव्हते. तर आई म्हणाली, की "असं ते रूढ वाटतं, तू जाऊन सांग. तुला नसेल करायचं तर तू भेट असं एकदम परस्पर नुसतं हे करून सांगू नकोस त्यांना." तर म्हणून मग मी तिथे गेले सांगायला, की तर त्यांनी मला सांगितलं, की "तुला काही ऑडिशन म्हणजे काय? तू आता आलीच आहेस, त्याच्यात तुझं नाव सांग कॅमेरासमोर. बस, आम्हाला बाकी काहीच नको आणि एखादा डान्स कर आणि जा." तर म्हटलं, "एवढंच का?" तर ते म्हणाले, "हो." मग म्हटलं, "चालेल, मग कुठलं कथ्थकचे बोलवते?" तर झाले, "नाही, 1 मिनिट. ती जी व्यक्तिरेखा जी आहे, ज्याच्याविषयी आम्ही तुझा विचार करतोय, ती कथ्थकशी संबंधित नाही. म्हणजे तसं काही नाहीये त्याच्यात. तर मग तू प्लीज पिक्चरमधल्या गाण्यावर नाचशील का?" तर मी म्हटलं, की "पण माझ्याकडे आता काही नाहीये असं, म्हणजे मी काही बसवलेलं वगैरे पण नाहीये." तर त्यावेळेला तर त्यांच्याकडे गाडीमध्ये कॅसेट्स होती. तर दिलसेची कॅसेट का सीडी होती. सो त्यांनी मला विचारलं, "आमच्याकडे ही एक सीडी आहे, तर ह्यातल्या कुठल्या गाण्यावर करशील का?" म्हटलं, "मग त्यातल्या त्यात त्यातलं गाणं आहे म्हणजे छैया छैयाच येतं. दुसरी म्हणजे डान्स ओरिएंटेड." म्हटलं, "लावा." आणि मी जनरल काही नाचले त्या गाण्यावरती. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन करून सांगितलं, की "तुझं सिलेक्शन झालंय." तर तरी सुद्धा मी तयार नव्हतेच. म्हणजे मी म्हटलं, की "पण मला नाही वाटत मला करायचंय, या क्षेत्रात यायचंय किंवा काय." तर त्यांनी मला सांगितलं, की "आता तू कथानक ऐक आणि मग हो का नाही ते ठरव." आणि मग जेव्हा मी कथानक ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, की हे जे कॅरेक्टर आहे वैजू स्पेशली, तर पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत अभिनयाला त्याच्यात पूर्णपणे वाव होता आणि मेल कॅरेक्टर नाही एक तर पिक्चरला, त्यामुळे सगळं फुटेज आम्हालाच होतं दोघींना, मी आणि गौतमी. सो असं आयुष्यात कधीतरी संधी चालून येते. म्हणजे हिंदीत सुद्धा एवढी संधी मिळत नाही, एवढा अभिनयाला वाव असणारी. तर मी त्यांना म्हटलं, "मी सांगते तुम्हाला, कळवते." तरी मी तिथे हो नाही म्हटलं. मी माझ्या गुरूंकडे गेले. त्यांना कथा सगळी ऐकवली आणि त्यांना म्हटलं, "अशी-अशी ऑफर आली तर काय करू?" आणि त्यांना पण ती कथा इतकी आवडली, की त्यांनी कर असं मला सांगितलं. पण जेव्हा ते कर असं म्हणाल्या, तेव्हा मी त्यांच्या डोळ्यात ती भीती पाहिली होती, की अभिनय हे क्षेत्र तुम्हाला एका रात्रीत प्रसिद्ध करतं. तिथे पैसे पण खूप जास्त आहेत शास्त्रीय नृत्यापेक्षा. तर जिच्यावर 10-12 वर्ष मेहनत घेतली, ती मुलगी बहुतेक आपलं क्षेत्र बदलणार, अशी ती भीती मी त्यांच्या डोळ्यात वाचली. आणि मी त्यांना म्हटलं, "रोहिणीताई, तुम्ही काळजी करू नका. नृत्य हे माझं पहिलं प्रेम आहे. काहीही झालं तरी मी नृत्याशी तडजोड करणार नाही. मी अभिनयाच्या क्षेत्रात वाहवत जाणार नाही. मी मोजक्याच आणि माझ्या मनाला समाधान देणाऱ्याच भूमिका करेन फक्त." आणि मी आतापर्यंत त्या तो शब्द पाळलाय आणि मला बिलकुल खंत नाहीये, कारण मी आनंदात आहे त्या माझ्या क्षेत्रात. क्या बात है! म्हणजे ऍक्च्युली डान्सवरचं प्रेम, गुरूंवरची निष्ठा यामुळे तुम्ही कथ्थकला तेवढ्या कनेक्टेड राहिलात कायम. आणि अभिनय हा तुम्ही कधी करत नव्हतात, म्हणजे अभिनयाचा विचार पण नव्हता केला. तरी एवढी डॅशिंग आणि जबरदस्त भूमिका वैजूची, कारण आम्हाला खूप आवडलेला तो पिक्चर. कारण खरंच तुम्ही म्हणता तसं त्यावेळेचे बाकी चित्रपट वेगळे होते आणि हा चित्रपट एकदमच सॉलिड, कोणालाही आवडेल असा, तरुण पिढीला आवडेल असा इस्पेशली तो आला होता. त्यामुळे हे कसं जमवलं तुम्ही? तुम्ही मुळातच अशा डॅशिंग मॅचिंग कॅरेक्टर होतं का? अ, नाही, मुळात मी तशी नाहीये. पण मी एक परखड तर नक्की आहे. म्हणजे माझ्या मनात मी काही गोष्टी ठेवू शकत नाही. मला जर एखादी गोष्ट आवडली नसेल कुणाची किंवा राग आला असेल कुणाचा किंवा काय, तर मी अशी आतल्या गाठीची वगैरे नेहमी बोलून मोकळी होते. हे माझ्यात नक्की आहे. सो वैजूमध्ये ते साम्य होतं माझ्यामध्ये. पण असं मी बाईक वगैरे चालवत होते असं बिलकुलच नव्हतं. मी ह्या पिक्चरसाठी ते सगळं शिकले. पण जे ॲथलीटवाला म्हणाल, की म्हणजे बाल्कनीतनं उड्या वगैरे मारायच्या होत्या किंवा काय, ते मला खूपच सोपं गेलं. कारण मी एक तर डान्स पण करत होते, त्यामुळे फिजिकली फिटनेस होता
आणि मी एरोबिक इन्स्ट्रक्टर पण होते तेव्हा. चैतन्य हेल्थ क्लब म्हणून एक हं, इथला पुण्यातला क्लब आहे तिथे. सो हं, हं. त्याच्यामुळे ते मला खूप सोपं गेलं सगळं. ॲक्शन स्टंट्स वगैरे करायला एकदम मजा आली. पण मी बाईक शिकले त्या सगळ्या ह्या गोष्टींसाठी. पण वैजूमध्ये जे तसं तिच्यात जे होतं, की तिच्या मनाला जर खटकलं कुठली गोष्ट तर ते ती उघड-उघड बोलणारी दाखवली आहे. तर ते माझा स्वभाव तसा नक्की आहे. अरे वाह! खरंच छान. मग नृत्यांगना आणि एक अभिनेत्री या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत असं तुम्हाला वाटतं का? की तुम्ही एक कथ्थक नृत्यांगना आहात म्हणून अभिनयाकडे तुम्हाला बोलावलं गेलं किंवा तुम्ही एक वैजू म्हणून म्हणजेच बिनधास्तमधली फेमस फेमस कलाकार म्हणून नृत्याचे कार्यक्रम मिळायला लागले. असं काही त्या दोन्हीमध्ये हे झालं का म्हणजे? हो, नक्कीच झालं. नाही म्हणूनच ॲक्चुअली काय झालं, की बिंदास चित्रपट जेव्हा झाला, तेव्हा मला असं कोल्हापूर, सातारा वगैरे इकडे सुद्धा कथ्थक नृत्याचे कार्यक्रम यायला लागले. आणि मग मी तिथे गेल्यावरती मी जेव्हा बोर्ड बघायचे, तेव्हा त्या बोर्डवर लिहिलेलं असायचं, की बिंदास फेम शर्वरी जमेनीस यांचं कथ्थक नृत्य. तर मी म्हटलं का होईना? आणि ह्या पब्लिसिटीमुळे का होईना लोकांना कथ्थक नृत्य बघावंसं वाटतंय किंवा ते मला बघायला म्हणून येतायत आणि मग मी जर त्यांना खूप चांगलं नृत्य दाखवलं, तर लोकांचा बऱ्याचपैकी लोकांचा समज असतो, की शास्त्रीय नृत्य हे एका विशिष्ट वर्गालाच कळतं. सगळ्या आमच्या बाउन्सर जाता असं म्हणणारे पण खूप जण असतात. तर ते काय ना आधीच बाऊ करून ठेवलेला असतो. जर तुम्हाला खरंच तुमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकणारा नर्तक, नर्तिका मिळाली आणि तिने जर तुम्हाला ते उत्तम प्रकारे खुलवत सांगितलं ना, तर तुम्हाला त्याची गोडी लागूच शकते. ते आधीपासून एक समज करून ठेवलेला असतो, की ते आपल्याला समजणाऱ्यातलं नाही. म्हणून पण हा फरक पडतो. तर मला असं वाटतं त्याचा फायदा झाला, की लोकं मला बघायला म्हणून जर येणार असतील, तर मी त्यांना इतकं चांगलं नृत्य दाखवीन, की त्यांना पुढच्या वेळेला कथक बघायला म्हणून जावसं वाटलं पाहिजे. आणि तो क्या मी बात! चॅलेंज म्हणून घेतला आणि मी तेव्हाच माझ्या हेही लक्षात आलं, की मग मी पूर्णपणे थांबून उपयोगाचा नाही अभिनय. मी कुठे ना कुठेतरी छोटी ना छोटी ह्याच्यामध्ये दिसत राहणं फार गरजेचं आहे, जे माझ्या नृत्याला मदत करणार आहे. आणि म्हणून मी दोन्ही करत राहिले मग. आणि खरंच तुमचं नृत्य इतकं कनेक्ट होतं आणि ग्रेसफुल आहे, की बघावसंच वाटतं म्हणजे नजर हटत नाही. खरंच हे थँक यू. मनापासून सांगते. थँक यू सो तर मच. हे तुमचे मराठी चित्रपटातनं तुम्हाला पहेली हा हिंदी चित्रपट मिळाला म्हणजे शाहरुख खान बरोबरची भूमिका. तर त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती? म्हणजे तुम्हाला अ, कसा मिळाला हा रोल? एक तर दिग्दर्शक अमोल पालेकर मराठी असल्या कारणाने आणि हा चित्रपट थोडा पिरियॉडिक असल्यामुळे ह्यातली जी गाणी होती सगळी ती सेमी क्लासिकल स्टाईल आणि राजस्थानी धर्तीवरती होती कारण सगळं ते तिथली संस्कृती दाखवली होती. म्हणून त्यांना असं बहुतेक वाटलं की डान्स ओरिएंटेड जी गाणी आहेत तर मी चांगली करू शकेन ती कारण ती क्लासिक म्हणजे अशी उडती नाहीये. ती थोडंसं त्याला सेमी क्लासिकलचा एक फ्लेवर आहे. सो म्हणून मग त्यांनी मला विचारलं, की "तू रखमा ही भूमिका करशील का?" आणि मला अ, एवढ्या मोठ्या स्केलवर कसं काम चालतं, विशेष करून फराह खानची कोरिओग्राफी कशी आहे हे बघण्यात फारच इंटरेस्ट होता, की हिंदी ह्याच्यावरती गणितच वेगळी असतात कारण त्यांची आर्थिक गणितं वेगळी असतात मराठीपेक्षा. सो त्याच्यामुळे ते कसं भव्य-दिव्य करतात आणि किती त्याच्यासाठी वेळ एका-एका गाण्याला देऊ शकतात, लोकेशन्स आणि ह्याचा कसा विचार असतो, हे सगळं एक अनुभवण्याची गोष्ट होती माझ्यासाठी. लाईफ टाईम एक हे होता. तर त्याच्यामुळे मी हो म्हटलं ते कॅरेक्टर करायला आणि तो मला सांगितला गेलेला रोलही खूप मोठा होता. तो शूटही झाला. पण फिल्मची लेंथ खूप वाढली आणि मग अर्थातच मेन लीडचं तर काही आपण कट करू शकत नाही. तर त्यामुळे मग ते जे माझा एक ट्रॅक होता, की ज्याच्यामध्ये मला असं असतं, की राणी मुखर्जी माझा समज असा असतो, की ती चखणी आहे की काय? मला कोणीतरी मुद्दामून सांगितलेलं असतं आणि मला लग्न अटेंड करायला परवानगी नसते कारण राजस्थानी लोकांच्या तरुण मुलींना लग्न अटेंड करायला परवानगी नसते. म्हणून मी घरी थांबलेली असते. सो मला आल्यावर सगळे सांगतात, "हो, हो, ती चखणीच आहे." आणि मग ती पण माझ्यासमोर मुद्दामून ती चखणी असल्याचंच दाखवत राहते. असे 2-3 सीन पण झाले, की तर ते सगळं कट झालं पण मग. कारण ते काय तसं मनोरंजन करणारं होतं, पण कथानकाला पुढे नेणारं पण नव्हतं. पण त्याचं वाईट वाटलं, की फक्त गाणीच दिसली मग माझी. त्यामुळे अशी व्यक्तिरेखा त्यातनं फार बाहेर नाही येऊ शकली अनफॉर्च्युनेटली. पण मला शिकायला खूप मिळालं. क्या बात है! म्हणजे आता अजूनही तुम्हाला हिंदी चित्रपटात काम करायला आवडेल का? आणि कोणता रोल करायला आवडेल? आह! काम करायला कोणालाही आवडेल, नक्कीच आवडेल. कारण तुम्हाला व्ह्यूअर्सच खूप जास्त मिळतात. हां, एकदम तुमचा हे बदलूनच जातो. त्यामुळे कोणीही होच म्हणेल हिंदी चित्रपटात काम करायला.
पण मला रोल करायची वेळ आली तर मला गाईड करायला खूप आवडेल. गाईड मधले वैदा रेहमान. वहीदा रहमान, क्या बात है. जबरदस्त खरंच. खूप छान. कारण परफेक्ट. ते मी रिलेटच करू शकते, की नृत्य तुमच्या आयुष्यातनं जर गेलं, तर त्याच्यानंतरची ती तडफड आणि त्या रात्री त्या वस्तीत जे काही नाचतात, तर ते खरंच आतनं तसं होऊच शकतं का? कारण ते तुमचं सगळ्यात आवडती गोष्ट जी असते, ती तुमच्यापासून लांब जेव्हा जाते आणि ती तुम्हाला परत एकदा मिळते, तेव्हा त्यातनं होणारा आनंद, तर ते मी ते कॅरेक्टर पूर्ण रिलेटच करू शकते. त्यामुळे मला ते करायला नक्की आवडेल. वा वा. तुमची इच्छा पूर्ण होऊ दे लवकरात लवकर. आमच्या शुभेच्छा आहेत. आता भटकंतीकडे येऊया. काय प्रोग्राम होता? तुम्हाला ट्रेकिंगची आवड होती का? का कशा काय तुम्ही ते भटकंतीमध्ये कसं काय तुमचं हे झालं सिलेक्शन? मगाशी मी सांगितलं तसं मी जिथे एरोबिक इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होते, त्याच्याच जवळ त्या हेल्थ क्लबच्या जवळच आमचे भटकंतीचे दिग्दर्शक संतोष कोल्हे राहत होते. तर त्यांना माहिती होतं की मी इथे इन्स्ट्रक्टर म्हणून आहे. आणि बिनधास्त चित्रपट झाल्यामुळे मी कॅमेरा वगैरे फेस केलाय किंवा ऍक्टिंग करते हेही माहित असल्यामुळे त्यांनी असा एक अंदाज काढला, की अरे ही एरोबिक्स करते म्हणजे हिचा स्टॅमिना चांगला असेल. कारण खरं खरं सांगते की महाराष्ट्र दाखवणं हे फार अवघड आहे. म्हणजे दीप्ती भटनागर किंवा असे बऱ्याच लोकांचे इंटरनॅशनल ट्रॅव्हल शोज पण होऊन गेलेत. पण ते खूप सोपे आहेत कारण तुम्ही फ्लाईटनी जाता, हॉटेलमध्ये राहता आणि त्या डेस्टिनेशनवर पोहोचून दाखवता. पण तुम्हाला महाराष्ट्र दाखवायचं असेल तर तुम्हाला गड किल्ले दाखवल्याशिवाय पर्याय नाही आणि गड किल्ले दाखवायचे असेल तर तुम्हाला स्वतःला चढल्याशिवाय ते पर्याय नाही. तुम्ही कसं टॉपवरती काय 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 आहे ते दाखवणार जर तुम्ही खालनं काहीच करू शकत नाही. सो त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्राची भटकंती जास्त चॅलेंजिंग आणि अवघड होती. तर त्यांना त्याच्यासाठी स्टॅमिना असणारी मुलगी पाहिजे म्हणून त्यांनी अंदाज बांधला बहुतेक, की हिच्याकडे हे दोन्ही आहे, तर हिला विचारून बघावं. आणि अरे त्यांनी मला विचारलं, की असा-असा ट्रॅव्हल शो करतोय मिलिंद गुणाजींबरोबर. त्यांच्याच पुस्तकावर आधारित कारण तो होता. माझी मुलूक गेली नावाचं त्यांचं पुस्तक. तर तू करशील का? आणि मग मी अगदी आनंदाने हो म्हटलं. आणि मला फार-फार आनंद आहे कारण तोपर्यंत खरंच मला महाराष्ट्र एवढा माहीत नव्हता. मला महाराष्ट्र म्हणजे लोणावळा, खंडाळा, माथेरान आणि महाबळेश्वर इथपर्यंतच मी होते. म्हणजे बघण्याच्या दृष्टिकोनात, पर्यटनाच्या दृष्टीने. पण त्याच्या पलीकडे इतका सुंदर महाराष्ट्र आहे ह्याची प्रचिती सगळ्याच बाबतीत खाण्याची रेलचेल असेल सगळ्या प्रत्येक ठिकाणी आपण जरा हद्द बदलली की टोल नाका बदलला की खाण्याचे हे पण प्रकार बदलतात. ते इतकी गंमत आहे त्या सगळ्यामध्ये आणि इतकं फार मला फार समृद्ध करणारा असा तो अनुभव निघाला. त्याची फक्त एक छोटा किस्सा सांगते, की त्याच्यात आमचं युनिट 10 जणांचं होतं आणि मी एकटीच मुलगी होते. कारण बापरे. मेकअप आर्टिस्ट पण मिलिंद गुणाजींचे जे आले होते तेच माझा करायचे. कारण 2-2 मेकअप आर्टिस्ट पण परवडणारे नाही मराठी सीरियलला. तर त्याच्यामुळे तेव्हा आम्ही असं 2 गाड्यांमधनं प्रवास करायचो. म्हणजे 2 तवेरा किंवा अशा हे असायच्या. तर रायरेश्वरचं पठार मी केलं आणि रायरेश्वरचं पठार आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की पावसाळ्यातच ते सुंदर दिसतं. कारण असंख्य रानफुलं फुललेली असतात. आणि ते पठार करायला ना वर चढायला एक शिडी आहे आणि ती अर्धवट तुटलेली आहे. म्हणजे तो सुळका आहे, तो चढायला गावकऱ्यांनी एक शिडी लावली आहे. तर त्या शिडीवरनं चढताना खाली पाहिलं तर लगेच 2,500 फूट खोल दरीच दिसते आपल्याला आणि अत्यंत निसरडी वाट त्याची ड्रायव्हर जे होते ते असं ते खालनं बघत होते त्या सुळक्याकडे आणि म्हणाले, "आयला काय डेंजर सीडी आहे. कोणी लेडी-बिडी असती तर जमलंच नसतं तिला." मग मी त्यांच्यासमोर उभं राहून म्हटलं, "मग मी कोण वाटते तुम्हाला?" मग ते एकदम गोंधळले. ते म्हणाले, "नाही हो, म्हणजे कोणी मोठं बाई माणूस वगैरे आहे, त्यांना जमलं नसतं." पण मनातल्या मनात मला एवढा आनंद झाला, की त्यांना कधीच तेवढ्या 10 जणांच्या टीममध्ये कधी मी मुलगी आहे, बाई आहे, हे कधी जाणवलंच नाही. मी कायम पुढेच असायचे सगळ्या गोष्टी सगळं करायला. क्या बात आहे. म्हणजे ही एक मोठी तुमच्यासाठी कॉम्प्लिमेंट मिळून गेली. जाता जाता असंच बोलण्यामधनं म्हणजे अननोइंगली एक तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळाली. हो, नाही आणि आज हे सांगायचं विशेष म्हणजे की नवरात्र आहे आणि आपण स्त्री शक्तीचा हो. सन्मान करतोय. तर स्त्री शक्ती असल्याचं हे दाखवणारं हे उदाहरण होतं मला. नाही, ॲब्सोल्युटली. तुम्हाला व्हिडिओकॉन स्क्रीन अवॉर्ड घेताना काय भावना होत्या? कारण तो एक विशेष अवॉर्ड होता. हो. तर म्हणजे त्याबद्दलची गंमत सांगा? हां. हां. नाही, नाही. म्हणजे कसं झालं होतं, की फिल्मफेअरला असं झालं होतं, की तेव्हा आता मराठी फिल्मफेअर सुरू झालंय पुरस्कार. पण तेव्हा हिंदी फिल्मफेअरमध्येच फक्त 3 पुरस्कार मराठीवाल्यांना दिले जायचे. ज्याच्यामध्ये उत्कृष्ट चित्रपट नाही का दिग्दर्शक, ॲक्टर आणि ॲक्ट्रेस. सो हे 3च पुरस्कार आणि त्यामुळे ते वाले जे पुरस्कार होते ना, ते पेपरमध्ये आदल्या दिवशी यायचे, की उद्या फिल्मफेअर आहे आणि हे ह्यांना म्हणजे नॉमिनेशन नसायचं. डायरेक्ट हां. कळायचेच.
सो मला ते फिल्मफेअर मिळालं जेव्हा, तेव्हा मला कळलंच होतं, की मला मिळालंय आणि मला जाऊन ते घ्यायचंय. पण स्क्रीन अवॉर्डला ते 3 नॉमिनेशन होती आणि त्याच्यामधलं पाकीट ते स्टेजवर उघडलं जातं अँड द अवॉर्ड गोज टू असं ते म्हटलं जातं. ते सगळं गुलदस्त्यात असल्यामुळे ते माझ्यासाठी फार महत्वाचं आणि पहिलं होतं माझं ते. तोपर्यंत मी अशी अवॉर्ड फंक्शन्सला वगैरे कधी गेलेले नव्हते आणि त्यातनं ते पण स्क्रीन अवॉर्ड हे हिंदीवाल्यांचंच होतं. सो मग तिकडे बसले होते आणि मग ते 3 ह्याच्यातलं त्यांनी सांगितलं आणि मग माझं नाव घेतल्यावरती धड वाढत त्या स्टेजपर्यंत जायचं तोपर्यंत नुसतं. पण फार ते थ्रिल म्हणून ते पहिलं असल्यामुळे आणि असं गुलदस्त्यात ठेवल्यामुळे सरप्राईज असल्यामुळे मला ते एकदम प्रिय आहे. तुमचं कोल्हापूर फेस्ट किंवा पुणा फेस्ट इथे तुमचे कथकचे परफॉर्मन्सेस होतात. तर ह्या फेस्ट मध्ये, महोत्सवांमध्ये असे काय वेगळे पण असतं? अ, वेगळेपण मी द्यायचा प्रयत्न करते दरवेळेला आणि तरच मी करते. आता ह्या वेळेला मी झाशीच्या राणीचा एक ॲक्ट केला होता. त्याच्या मागच्या वेळेला मी गुजराती ट्रेडिशन सगळं दाखवलं होतं. म्हणजे कथक डान्सर असून सुद्धा माझ्यासाठी ते, कारण गरबा आणि हे एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला एनर्जी देणारं असतं. मला सगळ्याच लोकनृत्यांविषयी असं वाटतं, जरी मी शास्त्रीय नृत्य करणारी असले तरी, की ते मला माझ्या शास्त्रीय नृत्यातल्याच मूव्हमेंट्स अजून चपळ करायला मदत करतं. कारण लोकनृत्यामध्ये जो ऊर्जेचा उत्सव असतो ना, तो तुम्हाला एकदा अनुभवायला मिळाला, की तुम्हाला तुमच्या शास्त्रीय नृत्यात ती कंट्रोल करायला सुद्धा एक हे मिळतं. अ, ती कधी फेकायचे, कधी कंट्रोल करायचे ह्याचा तुम्हाला एक सराव होतो तुमच्याकडनं आणि तुमचं उलटं अधिक नृत्य सुंदर दिसायला लागतं. तर म्हणून मला कधी-कधी असं वाटतं, की मी फोकचे चान्सेस सोडत नाही. फोक डान्स आला तरी, की मी, कारण खूप जण असं रिस्ट्रिक्ट करतात स्वतःला, की मी शास्त्रीय करते तर मग मी हे नाही करणार, मी ते नाही करणार असं. माझ्या नशिबाने असं आहे ना, की मी अभिनय क्षेत्रात वावरल्यामुळे सुद्धा मी जेव्हा अशा फेस्टिव्हल्सना करते नृत्य, तेव्हा मी एक सेलिब्रिटी म्हणून असते, ना की कथक नृत्यांगना शर्वरी जवनीस. म्हणून मला ही लिबर्टी त्यातल्या त्यात मिळू शकते. नाहीतर खरंच अवघड असतं, कारण तुम्ही एक तुमची इमेज एवढ्या वर्षाच्या रियाजाने आणि यांनी जर शास्त्रीय नृत्यांगना म्हणून केलेली असेल आणि तुम्हाला अचानक एखादी लावणी करायची असेल, तर ती तुमच्या कथक कलाकाराला धक्का देणारी असते. त्यामुळे सगळ्यांना ते शक्य होत नाही. पण बिंग अ सेलिब्रिटी, बिंग बिंदास फेम शर्वरी जमेनीस अशी जेव्हा मी प्रेझेंट होते, त्यावेळेला मी कथक नृत्यांगना नसते फक्त. मी कथक, खजुराहो महोत्सव, हम्पी महोत्सव, कोणार्क महोत्सव इथे परफॉर्म करते, तेव्हा मी कधीच लोकनृत्यांचा विचार करत नाही. मी ऑथेंटिक शास्त्रीय नृत्य पूर्णपणे अगदी म्हणजे 7.5 मात्रांचा अनुवट तालापासून सगळं प्रेझेंट करते. कारण त्या रंगमंचाची ती गरज असते. तर तसं प्रत्येक रंग ह्या फेस्टिव्हल्सना जेव्हा मी करते, त्यावेळेला मला माहिती असतं, की मासेसाठीचं फेस्टिव्हल आहे. हे ना की जाणकार आणि ज्ञानी आणि फक्त शास्त्रीय नृत्य जाणणाऱ्यांसाठी आहे. पण हम्म. माझा डिग्निटी मी कधी सोडत नाही. हम्म. म्हणजे मला ज्या गोष्टी मी मला ठरवून घेतलेल्या आहेत, की ह्या गोष्टी मी कधी आयुष्यात करणार नाही. तर त्याच्यापर्यंत तशी गाणी करायला मी कधीच जात नाही. मी माझ्या जॉनरचीच गाणी करते, पण त्यातनं रोज वेगवेगळं काहीतरी कसं देता येईल. मग हो. एकदा गणेश वंदना केली होती. त्याच्यामध्ये मृण्मयी होती, मृण्मयी देशपांडे होती, नकुल गाणेकर होता. ते कथक शिकलेली लोकं आहेत ही सगळी आणि मग मी त्यांची एक 10 मिनिटाची वंदना मी कोरिओग्राफ केली होती आणि माझ्या सगळ्या मुली होत्या. सो ते क्लासिकलचे डिसिप्लिन आणि भक्तीचा चेहऱ्यावर उमटणार आहे. कारण ती भक्ती कळलेली असते, कारण समर्पणाची सवय झालेली असते. तुम्ही जर पाहिलं तर बाकीचे जे डान्सेस असतात त्याच्यामध्ये जेव्हा गणेश वंदना केली जाते ती अॅक्रोबॅटिक जास्त असते. तिथे चेहरा समर्पित नाही केला जात त्या कुठल्यातरी एका शक्तीला. हे करताना डोळ्यात पाणी नाही येत, वंदन करताना. ते ह्या क्लासिकल डान्सर्स सगळ्या माझ्या बॅक डान्सर्स जरी असेल तरी त्यांच्या डोळ्यात येतं, कारण त्यांना त्या समर्पणाची प्रचिती आधी आलेली असते रोज नाचताना. त्यांना त्या शक्तीच्या विषयीचा एक आदर असतो. ना की त्यांना फक्त नृत्य दाखवायचं असतं आणि त्यांनी फार फरक पडतो. ती पूर्ण तुम्हाला सगळ्यांची मिळून एका पेजवरती ते वाइब्स जातात ना, तेव्हा ती वंदना कुठल्यातरी एका वेगळ्याच लेव्हलवर पोहोचते. ती कवायत किंवा फक्त मूव्हमेंट्स पुरती राहत नाही. सो हे मला नेहमी फार स्ट्रॉंगली वाटतं. त्यामुळे माझ्या मुली माझा डान्स शी संबंधितच, पण मासेसला अपील कसं होईल, हे मी चॅलेंज म्हणून घेते आणि मी ते करत राहते. क्या बात आहे. असं तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी त्या निमित्ताने फिरायला पण मिळतं. अशा साधारण कोणकोणत्या जागी तुम्ही आतापर्यंत फिरून आलायत या निमित्ताने? कोणत्या जागी फिरून नाही आले, असा आपण उलटा विचार करू तर माझं हो, हो, चायना हो. राहिलंय.
नाही, कारण असं आहे की इथे मी म्हटलं तसं की भारतामध्ये खूपच मी भाग्यवान समजते की लोक टुरिस्ट म्हणून जातात आणि ज्या ठिकाणी जातात ते माझ्यासाठी पार्श्वभूमी म्हणून, माझ्या म्हणजे बॅकड्रॉप म्हणून मला मिळालंय. जे म्हणजे खजुराहोचं मंदिर, कोणार्कचं मंदिर. आता लोक जातात एवढं कोणार्क फेस्टिवल हो. ओडिसाला आणि याला ते बघायला, कोणार्कचं सूर्य मंदिर. आणि हे सूर्य मंदिर माझ्या पार्श्वभूमी म्हणजे मागे होतं आणि आम्ही त्याच्यावर कोणार्क फेस्टिवलचं सगळ्याचे बॅकड्रॉप्स ते असतात. खजुराहो पण ऍक्च्युअल खजुराहो मंदिराच्या पार्श्वभूमीवरतीच ते फेस्टिवल्स होतात. सो खूप मी नशिबान समजते. जसं हम्पी फेस्टिवल केलंय, एलोरा फेस्टिवल केलंय. सो भारतातले सगळ्या इम्फाळला गेलीये, रतन थिय्याम यांच्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन आली. सो नृत्यासाठी भारतभर तर सगळीकडे गेलेलेच आहे, पण भारताच्या बाहेर सुद्धा ऑस्ट्रेलियाला 3दा, स्वित्झर्लंडला, पॅरिसला, जर्मनीला, युकेला, आफ्रिकेला, US मध्ये काही ठिकाणी, जपानला, असं अशा व्हिएतनामला, अशा अनेक ठिकाणी मला नृत्याने माझ्या नेलंय. ऑस्ट्रेलियाच्या ऑपेरा हाऊस मध्ये तुम्ही खूप म्हणजे तुमच्यासाठी खूप प्रेस्टिजियस गोष्ट होती की तुमचा परफॉर्मन्स तिथे झाला, कारण तुम्ही तिसऱ्या भारतीय कलाकार होतात तिकडे प्रेझेंट करणाऱ्या. तर तो किस्सा काय आहे, म्हणजे त्याची बॅकग्राऊंड काय आहे? अ, मला माहित नव्हतं, तो जोपर्यंत परफॉर्मन्स झाला तोपर्यंत मला माहित नव्हतं की असं रेअर असतं इथे, प्रत्येकाला संधी मिळते असं नाही, रिजेक्टही केलं जातं कलाकारांना किंवा काय, हे मला काहीच कल्पना नव्हती. म्हणजे जसं विम्बल्डन आहे ना, अरिस्टोक्रॅट लोकांचं, म्हणजे तिथे असं म्हटलं जातं की येणारे ऑडियन्स आणि हे सुद्धा तिकीट प्रत्येकाला जमतं तसं नाही काढायला. विम्बल्डनचा एक असा खास एक ठरलेला क्लास आहे. तर तसं हे आहे, हे मला अंदाज नव्हता की इतकं त्याचं सगळं स्वरूप अशा पद्धतीचं असणार आहे किंवा काय. पण ते मोहिंदर धिल्लन ज्यांनी ठेवला होता माझा कार्यक्रम, तर ते ऑस्ट्रेलिया, पंजाबी आहेत ते होते, म्हणजे आता नाही येत ते. पण ते कित्येक वर्ष फक्त आणि फक्त शास्त्रीय कलांचा प्रसार करायला तिथे नटराज फाउंडेशन या नावाने कार्यक्रम करतायत. आणि अक्षरशः रविशंकर, पंडित रविशंकरांपासून अगदी सगळ्या सगळ्या लोकांचे, म्हणजे राशिद खान असतील, मोठमोठ्या सगळ्या कलाकारांचे त्यांनी आतापर्यंत कार्यक्रम तिथे ठेवलेले आहेत, म्हणजे ऑस्ट्रेलियात वेगवेगळ्या ठिकाणी. तर हम्म. त्यांनी मला 2010 मध्ये 2013 मे साठी विचारलं, 10 मध्येच. आणि मी तीन हो वर्ष आधी म्हटलं. हा बुकिंग. हा, कारण त्यांना ते तसे त्यांची बुकिंग असतात, म्हणजे ते चांगलेच ऑडिटोरियम्स घेतात आणि ते आधीपासून बुकड असतात, तर त्यांना ते सगळं प्लॅनिंग करायला लागतं. आणि मी हो म्हटलं त्यांना तेव्हा. आणि मला 2000 हो 13 मध्ये गेले मी, बरोबर. तेव्हा मला कळलं की मी कन्सिव्ह झाले. ओ हो. आणि मग मी म्हटलं की मी काउंट केलं, तर मी म्हटलं की मे मध्ये मला जायचंय, तर माझं बाळ तोपर्यंत 4च महिन्याचं असणार आहे, तर मी करू शकीन का आता हे. तोपर्यंत मेलबर्न रिसायटल सेंटरची तिकीट सोल्ड आउट झाली होती, तो शो पूर्ण सोल्ड आउट झाला होता. माझ्या वा. आईनी आणि गायनॅकनी मला सांगितलं की मनात ठरवलंस तर तू नक्की करू शकशील, उलट लवकर बाहेर येशील या फेज मधनं, प्रेग्नन्सी आणि ह्याच्या. तर शक्य आहे ना, शक्य नाही असं बिलकुल नाहीये, तर तू काही नाही म्हणू नकोस त्यांना, ट्रिपला, तुझ्या त्या टूरला. आणि मग माझ्यासाठी चॅलेंज होता, मला डेस्परेटली नॉर्मल डिलिव्हरी हवी होती, पण मी त्यामुळे खूप योगा वगैरे पण करायचे, खूप चालायचे, सगळं 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 जे काय सांगितलं असेल ते सगळं पाळलं. पण नॉर्मल साठी म्हणून गेले आणि खूप प्रयत्न केला, पण त्याचं डोकं थोडं मोठं असल्यामुळे ते यायला तयार होईना. मग फायनली मला सीझरला घेतलं आणि सीझर झालं. तर त्याच्यानंतर आईकडे 1 महिना होते. सो तेवढा 1 महिना मी काही पाय चालवले नाहीत. आणि त्याच्यानंतर मी हळूहळू माझ्या घरी जेव्हा आले, तेव्हा मी 15 मिनिटं पाय चालवायला सुरुवात केली. मग मी त्याला अंघोळ करून समोर ठेवायचे आणि त्याच्यापेक्षा जेव्हा मी अजून वाढवायला लागले, माझे तोडे तुकडे करायला, 20 एक मिनिटाचा ताल नाचायचं ठरवलं, तेव्हा त्याने त्याला खेळवते असं करून एक एक रचना त्याच्याशीच बोलायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, धाकिडत धुमकिडत तकिडत ताकडांग कधी धाडा आणि तसं चेकायचा, त्याला वाटायचं मी त्यालाच खेळवते. मग तो त्या हसण्यात ह्याच्यात असेपर्यंत मागे जाऊन मी तो परफॉर्म करायचा, एकीकडे तालवाद्य लावलेलं असायचं. मग तो पुन्हा रेस्टलेस झाला की पुढची लगेच गोष्ट, त्याला का होतुंगा तकिटतुंगा तकिट 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 तकिट, आणि तो पुन्हा खेळायचा, खिदळायचा. म्हणजे तर असं करत करत मी हळूहळू 20 मिनिटं ताल नाचायला लागले, 40 मिनिटं करायला लागले, आणि मग तो हळूहळू स्टॅमिना माझा डेव्हलप करत अ, केलं कसं बसं. मला अभिनयाची काळजी नव्हती, कारण ते मी फीडिंग करताना विचार करायचे की मी काय करणार आहे.
पण स्टॅमिना जो गेलेला असतो, कारण मी तरी सुद्धा मी प्रेग्नन्सीमध्ये 6व्या महिन्यापर्यंत परफॉर्म करत होते. 6 महिन्याची कॅरिंग असताना. कारण माझं पोट तेवढं दिसत पण नव्हतं. पण तरी 7, 8, 9 हे शेवटचे 3 महिने आणि जन्म झाल्यानंतरचा 1 महिना म्हणजे 4 महिने मी घुंगरू बांधले नव्हते. आणि तिकडे मला कॅनबेरा म्युझिक फेस्टिव्हल, मेलबर्न रिसायटल सेंटर आणि सिडनी ओपेरा हाऊस अशा 3 ठिकाणी 90 मिनिटाचे सोलो परफॉर्मन्सेस विथ म्युझिशियन द्यायचं. सोलो म्हणजे एकटे असल्यावर ग्रुप असेल तर कसं तुम्ही एक पाय कमी दिलात तरी कळत नाही. पण एकटीला नाचायचं होतं आणि 1.5 तासाचे 3 परफॉर्मन्सेस ठरले होते. सो तो स्टॅमिना येणंच माझ्यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग होतं. सो असं करत करत सगळं ते मी केलं आणि पहिल्या कॅनबेरा म्युझिक फेस्टिवल मध्ये झाला. त्याच्यानंतर तेव्हा तेव्हा लोकांनी स्टँडिंग ओवेशन दिलं. मग त्याच्यानंतर मेलबर्न रिसायटल सेंटरला झाला. तिथे स्टँडिंग मिळालं तर मला सिरियसली जेन्युइनली असं वाटलं, की ऑस्ट्रेलियात हीच पद्धत आहे, की लोकं उभं राहूनच टाळ्या देतात बहुतेक. मला ते स्टँडिंग हे कळलंच नाही कारण 2ला झालं होतं आणि जेव्हा ओपेरा हाऊसला पण झालं, तेव्हा आत येऊन एकांनी सांगितलं, की इट्स व्हेरी रेअर ॲट ओपेरा हाऊस बिकॉज पीपल आर व्हेरी अरिस्टिकेट आणि दे जस्ट क्लॅप लाइक दिस. इवन दे डोंट मेक नॉईज और हुटिंग और समथिंग नथिंग लाईक दॅट. आणि त्याच्यात तुला स्टँडिंग मिळालं म्हणजे तुझं खूप छान झालं. मग तेव्हा मला कळलं म्हटलं इज इट म्हटलं कारण दिस वॉज माय लास्ट परफॉर्मन्स अँड फॉर ऑल द 3 परफॉर्मन्सेस आय गॉट स्टँडिंग ओवेशन. सो मग त्याच्यानंतर मला जरा बरं वाटलं की कमबॅक जो झालाय तो एकदम छान झालाय आता परत. सो आता हे सोडायचं नाहीये असं. क्या बात है! किती रोमांचक होता तो अनुभव. म्हणजे पूर्ण बाळ पोटात असल्यापासून म्हणजे कन्सीव्ह होण्यापासून तो नंतर म्हणजे आफ्टर डिलिव्हरी म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी पासून सुरू झाला, प्री प्रेग्नन्सी पासून सुरू झाला तो पोस्ट प्रेग्नन्सी नंतर पर्यंत आणि इतका यशस्वी कार्यक्रम. हॅट्स ऑफ. खरंच क्रेडिटेबल आहे. थँक्यू, थँक्यू. हो. नाही आणि सगळ्यात मला छान वाटलं, की तिथे मी झाशीच्या राणीचा गतभाव जेव्हा केला, मी आधी एक्सप्लेन केलं सगळं इंग्लिशमध्ये आणि त्याच्यात एक पॉइंट आहे असा, की ज्याच्यामध्ये मी दाखवलं, की ती उडी घेते किल्ल्यावरनं आणि मग एका पॉइंटला तिने तिच्या बाळाला सुरक्षित हातांमध्ये सुपूर्त केलं आणि मग ती पुढे अजून लढायला म्हणून निघाली. तर ते दाखवताना मी त्या बाळाकडे असं शेवटचं बघते आणि मग त्याचं फक्त पांघरून नीट केल्यासारखं असं दाखवते आणि मग मी डोळे बंद करून घेते आणि तिला सांगते, की जा घेऊन त्याला. आणि मग मी पुढे लढायला जाते. तर 2 फॉरेनर बायका ओपेरा हाऊसचा परफॉर्मन्स झाल्यावरती आल्या आतमध्ये भेटायला. त्यांना एकदम माझ्या कॉस्ट्युमच्या फॅब्रिकला हात लावून पाहायचा होता. कारण ते सिल्क त्यांना आवडलं होतं खूप. आणि मग त्यांनी मला सांगितलं, की "वी लिटरली हॅड टीअर्स इन आवर आईज व्हेन यू वर परफॉर्मिंग झाशी, स्पेशली व्हेन यू गेव्ह युअर सन, यू रेस्क्यूड इट इन सेफ हँड्स." सो मला इतकं छान वाटलं, की झाशी आपली स्टोरी असली तरी इमोशन्स आर युनिव्हर्सल. शेवटी त्या बायका आहेत आणि त्यांना त्या पॉइंटला रडायला आलं, की जिथे आई म्हणून कसं झालं असेल, की आता बाळाला परत पाहणार नाहीये मी कदाचित आयुष्यात. सो मला ते फार छान वाटलं. तुमचा परफॉर्मन्स कनेक्ट होतो. म्हणजे अगदी फॉरेनर्स म्हणजे जरी आपली लँग्वेज सारखी नसेल तरी सुद्धा त्या भावना तुम्ही फॉरेनर्स मध्ये सुद्धा निर्माण करू शकलात. ही डान्सची तुमची पॉवर उल्लेखनीय आहे, अवर्णनीय. तर आता सुद्धा कथ्थक डान्सर्स तयार होत आहेत. नवोदित पिढी आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? अ, एक तर कथ्थक तुम्हाला प्रोफेशन म्हणून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिले मी सांगेन, की तुमच्यात खूप पेशन्स असण्याची गरज आहे. खूप जास्त. कारण काय होतं आता आपण रिएलिटी शोज बघतो आणि मग आपल्याला असं वाटतं डान्स बेस्ड रिएलिटी शोजमध्ये एकतर शास्त्रीय नृत्याला फार काही दाखवलंच जात नाही. आणि वेस्टर्नचा इम्पॅक्ट खूप जास्त आहे आपल्यावरती. तर हो. तिथे चटकन प्रसिद्धी मिळून जाते आणि 5 मिनिटात तुम्ही एखादं गाणं शिकता किंवा 2 दिवस त्याची रिहर्सल करता आणि लगेच परफॉर्म करता आणि ते 3 मिनिटासाठी असतं. ती काही सस्टेनेबिलिटी नाही म्हणणार आपण कारण क्लासिकलचा स्पॅनच 1 तास, 1.5 तास नाचायचं. लोकांच्या तर पूर्वीच्या काळच्या गुरु लोकांच्या मैफिली रात्र-रात्र चालायच्या असं म्हणतात. तर त्याच्यामुळे ह्या त्या क्षणिक ज्याला म्हणतो आपण त्या प्रसिद्धीला तसा अर्थ नसतो, पण त्यांनी भाळून जायला होतं. आजकाल सोशल मीडियामुळे सुद्धा तरुण मुलींना प्रत्येक जण काय परफॉर्म करतंय ते दिसत असतं. तिथे सुद्धा 1 मिनिटाचं रील करणं इज नॉट अ हम्म. बिग डील. तुम्ही एका मिनिटासाठी कितीतरी मेहनत घेऊन असे ते चक्कर-बिक्कर घेऊन असं तुमचं कितीतरी व्ह्यूअर्स वाढवू शकता किंवा काय. पण ती सस्टेनेबिलिटी नाहीये. ते खरं फॉर्म नाहीये डान्सचा. तर तुम्ही त्याला भाळून जाऊ नका, की दुसरा असा करतोय म्हणून मग आता मला पण काहीतरी त्याच्यात केलं पाहिजे किंवा काय असं. तर एकतर पेशन्स खूप महत्वाचा आहे कारण हे ना तसं बघायला गेलं तर शिकायला मुळात ती शैली यायला 5 एक वर्ष जातात तुमची.
बरोबर. हम्म. आणि त्याच्यानंतर गुरूंनी जे सांगितलंय ते त्यांना आवडतंय किंवा त्यांच्या परफेक्शनला पोहोचायला अजून एक 5 वर्ष, की आता खरंच त्यांना वाटतं की ही छान नाचायला लागली आणि त्याच्या पुढे मग गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही कधी दिसणार? तुमचं प्रतिबिंब पण दिसणं गरजेचं आहे. तुम्ही रिफ्लेक्ट होणं अल्टिमेटली गरजेचं आहे. नाहीतर मग एका साच्यातलेच सगळेजण होतील. सो त्याला परत त्याचा तुमचा विचार आणि तुमचा अभ्यास आणि तुमची गहराई तेवढी डेप्थ जायला पाहिजे, मॅच्युरिटी व्हायला पाहिजे. ते अजून 5 वर्ष, जो 15 वर्ष तर तुमचं शिक्षणच चालतं आणि हे शिक्षण तर मी तर म्हणेन मी अजूनही शिकतेच आहे, कारण अनएंडिंगच आहे. ती इतकी क्रिएटिव्हिटी वास्ट आहे क्लासिकलच्या संदर्भातली, की तुम्ही सापडलंय काहीतरी म्हणेपर्यंत तुम्हाला दुसरं काहीतरी दिसायला लागतं, की अरे हे ह्याचा विचार कधीच केला नव्हता. सो ते फार जाणते, त्यामुळे कधीच एका जागी थांबवणारं नाहीये, स्टॅग्नंट नाहीये. त्याचा पल्ला खूप मोठा आहे, पण एकदा 15 वर्ष तुम्ही त्याच्यासाठी दिलीत पेशंटली, म्हणजे ह्याचा विचार न करता की मी स्टेजवर कधी येणार आहे, तुम्ही शिकत राहिलात आनंदाने आणि एकदा ती दिलीत, तर पुढचा तुमचा स्पॅन खूप मोठा आहे. म्हणजे एक वेळ मी म्हणेन की ऍक्टिंगचा स्पॅन कधी कधी असं होतं अनफॉर्च्युनेटली, की तुमचं युथ संपलं की कधी कधी स्पॅन संपतो. हम्म. रोहिणी अत्तंगडी आणि यांच्यासारखे दिग्गज जे अभिनयावर टेकून आहेत त्यांची गोष्ट वेगळी. पण नॉर्मल अदरवाईज जर तुम्ही बघितलं तर भरपूर 80% लोकांचा स्पॅन हा युथ संपलं की संपतो. ऍक्टिंगचा इतका क्षणिक असतो. पण हा नृत्याचा जो असतो तो सुरूच होतो जेव्हा या लोकांचा संपतो. म्हणजे तिशीत तुमचं नृत्य बहरायला लागतं, कारण तुम्हाला त्यातली गोडी लागायला लागते. 40शीत ते लोणचं जसं मुरतं तसं मॅच्युअर्ड होतं. आणि 50-60 तर तुम्हाला लोक बोलवतात करायला आवर्जून, कारण त्यांना ते मुरलेलं बघायचं असतं. तुमचा ज्या संगीत सभा होतात ऑथेंटिक किंवा काय, आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही विद्यार्थी घडवणं असेल किंवा त्या रचना असेल काय वेगवेगळ्या रचना किंवा काय, तुम्ही त्या प्रोसेसमध्ये एंड पर्यंत राहता, मरेपर्यंत ते तुमच्या बरोबर असतं, ते सुटत नाही नृत्य. तर ते एवढे लंबी रेस का गोडा जसं म्हणता येईल तसं, कारण ते सकस आहे शास्त्रीय जे आहे ते. तर त्यामुळे ते चालूच राहणार, ते चिरंतन आहे. पण तुमच्यात तेवढा संयम असणं गरजेचं आहे, की एकदा ते आत्मसात झालं की ते काही सुटणारच नाही आपल्याकडनं. पण ते आत्मसात व्हायला जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा नक्की द्यायला पाहिजे. त्याच्या आतच जर घाई केली ना, की मला प्रसिद्ध व्हायचंय म्हणून, तर ते असं असं विरेल विरेल पटकन हवेत. जसं खरं. एखादं लोक कशी आजकाल एका बोटावरती तुमचं जर नाही छान वाटलं तर अक्षरशः 5 सेकंदात तुम्हाला जज करतात आणि पुढे जातात, स्क्रोल करतात. मी माझ्या मुली रील टाकतात त्यांना पण हेच सांगते. मी कधी त्यांना बंदी नाही घालत रील टाकायला वगैरे. मी म्हणते ते तुमच्या हातात आहे, की लोकांनी बघावं का पुढे जावं. सो ते बघण्यासारखं होतंय की नाही आपलं त्या क्वालिटीचं, तरच टाकायचं का नाही. म्हणजे आपल्याला वन ऑफ दी व्हायचंय, की सगळे जे असेल त्याच्यातलीच एक, का आपल्याला स्पेशल व्हायचंय. मग स्पेशल व्हायचं असेल तर वेळ देऊन त्या गोष्टीला जरा थांबून केलं तरच तुम्ही रजिस्टर होणार आहात, नाही तर तुम्ही असे त्या सागरात लोटले जाणार आहात. तर असंच हेच मी मुलींना सांगेन, की पेशन्स ठेवा आणि आपलं काम डेडिकेशन आणि पूर्ण 100% देऊन केलं ना, तर त्याचं फळ नक्की मिळतं. हे मला 100% वाटतं, की मी जसं ह्याच्या मागे गेले नाही, अभिनय क्षेत्राच्या मागे धावत, आणि मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ना, म्हणजे तिथे काय कोणाला माहिती नव्हते मी, पण मी मेहनत करत राहिले ना इथे. रोजच्या रोज रोज 2 तास 3 तास रियाज घुंगरू बांधून काही झालं तरी आजपर्यंत करते मी. वयाच्या 50व्या वर्षी सुद्धा करते. सो मला असं वाटतं, की तसं जर तुम्ही मेहनत करत राहिला त्याच्या फळाची विचार न करता, तर 100% तुम्ही त्याच्यात सक्सेसफुल होणार आहात. म्हणजे कन्सिस्टन्सी, पेशन्स आणि कुठेतरी एक गोल हवं, की मला हे टार्गेट आहे माझं आणि म्हणजे 1760 गोष्टींवरती जर पाय असतील तर नाही होऊ शकणार ते. तुम्हाला खरंय. मनात मन कशात तुमचं रमतंय आणि तुम्हाला सगळ्यात समाधान काय मिळतंय, तर मनाचा आवाज ऐकायला शोधलं ना आपण, म्हणजे तो सापडला एकदा, तर त्याच्याशी ऑनेस्ट राहा. मग तरच तुम्ही आयुष्यभर समाधानी राहणार आहात. खरंय. खोटं काहीतरी करायला गेलात ना, की दुसरे करतायत आणि माझ्या मनातनं मी खरं त्याच्यात रमत नाहीये, पण आता सध्या ही काळाची गरज आहे तर मला हे केलं पाहिजे. तर तुम्ही कधीही समाधानी नसणार. हा. आणि त्यातूनच अपयश येऊ शकतं. पण हो. दुसरीकडे आपण असंही म्हणतो, की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तर त्या संदर्भात मला तुम्हाला विचारायचं अपयशापेक्षा सुद्धा मला वाटतं ना, निराशा येते आणि आजकालच्या आहे. मुलांमध्ये निराशा फार पटकन येते. डिप्रेशन जे हो, आहे ना, ते खरंय, ते खरंय. जास्त त्रास देतं. ते त्यांना आयुष्य नकोसं करणं इथपर्यंत नेतं. खरंय. तर तुम्ही आतापर्यंत सक्सेसफुली इथपर्यंत तुमचा जर्नी सक्सेसफुल जर्नी आहे, इन्स्पिरेशनल आहे. तर कधी असे काही क्षण आले होते का आव्हानात्मक, जेव्हा तुम्ही लो फील केलं होतं पण स्वतःला त्यातनं बाहेर काढलं? अशी चॅलेंजेस होती का आणि ती कशी ओव्हरकम केली? एखादं काही असा इन्सिडेन्स असेल तर ऐकायला आवडेल.
नाही, नक्कीच, नक्कीच. असे खूप वेळा येतात क्षण. म्हणजे खूप वेळा असंही होतं, की आपण खूप मेहनत घेतलेली असते एखाद्या प्रोडक्शनसाठी, एखाद्या डान्ससाठी. तुम्ही त्याच्यावर जवळ-जवळ वर्षभर विचार केलेला असतो. अ, तुम्ही प्रत्येक त्याच्या म्युझिक कसं बनावं किंवा काय ह्या सगळ्या ह्यानी आणि ते जेव्हा उभं राहतं एखादं प्रोडक्शन आणि तुम्ही बघता तेव्हा लोकांपर्यंत कधी जर त्याचा रीचच गेला नसेल, तर त्यांना म्हणजे आलेच नाहीत बघायला. कारण तुम्हाला हम्म. तेवढं वलय नाही किंवा तुमचं नाव त्या प्रकारे हे नाही म्हणून असेल, काहीही कारणं असतील. हम्म. तर तुम्हाला त्याचा त्रास होतो ना, कारण तुम्ही खूप मेहनत घेतली असते आणि बघितलंय आपण आपलं म्हणणं हेच असतं, की पोहोचलंच नाही लोकांना, की छान झालंय का नाही झालंय. पण फार छान वसंतराव मध्ये चित्रपट जो होता मी वसंतराव बोल त्याच्यामध्ये पण अमेय वाघच्या तोंडी हेच दिलं होतं वाक्य, की लोकच नाही आली बघायला, तर त्याच्यासारखा दुसरा त्रास कलाकाराला होत नाही. कारण ती हा. पूर्णता तेव्हाच येते कलेला कलेला. सो असे पण प्रसंग येतात माझ्या बाबतीत. असं नाहीये, की मी मग म्हणते, की मी जर डेली सोप केली असती, तर आज मला सणसणीत ऑडियन्स मिळाला असता. बरोबर. पण मी नाही केली डेली सोप. कारण मी डेली सोप केली असती, तर मी रियाजापासून लांब राहिले असते. म्हणजे माझ्या नृत्यापासून हा. लांब राहिले असते आणि मग परत करू, ठीक आहे 2 वर्ष नको करायला डान्स. असं नाहीये डान्स हा. हा. तुम्हाला त्याच्यातच राहणं गरजेचं आहे. सो असे काही प्रसंग येतात, जेव्हा मग असं वाटतं मनातनं येऊन जातं, की फेमस आपल्यापेक्षा कमी कॅलिबरवाली लोकं खूप जास्त फेमस झालेली आपण बघतो. हम्म. तेव्हा पण असं वाटतं, त्रास होतो मनातनं, की आपल्याला माहिती असतं, की नाही अरे ह्यांच्यापेक्षा नक्की गुण आहेत आपल्यात जास्त. हम्म. खरंय. हां. अशा वेळेला काय विचार करायचा? तर नाही, पण अशा वेळेला मग मी काय करते, मी नवीन काहीतरी रचण्याचाच प्रयत्न करते. मी माझ्या कलेत रमते आणि मला परत उमेद मिळते. माझ्याकडनं काहीतरी क्रिएटिव्ह फार सुंदर घडून जातं. एखादी कविता सुद्धा घडते नृत्यातनं आणि मला एकदम छान वाटायला लागतं आणि मी खुश होऊन जाते त्या ह्याच्यात. मी विसरून जाते हे सगळ्या गोष्टी मग. सो माझी कलाच मला तारते त्यातनं. हा. खरंय. हे म्हणजे नक्की आहे. कथकने तुम्हाला ती शक्ती पण दिलेली आहे. हो. आणि माझ्या गुरूंनी ना मला फार छान सौंदर्यदृष्टी दिली आहे. म्हणजे मला असं वाटतं, की त्या फुल ऑफ लाईफ होत्या आणि छोट्या-छोट्या गोष्टीत सौंदर्य शोधायला शिकवलं. म्हणजे आज कुंडीत एखादं माझ्या नवीन कळी आली, फुल उमललं, तर मला जो आनंद होतो तो मला दिवसभर पुरतो. आज आकाशात वेगळी छटा उमटली, जी नेहमीपेक्षा वेगळी वाटतेय, तर मला ती आनंद देऊन जाते. हे आनंद शोधायला शिकवले. सो ते तुम्हाला ना ते शोषले जातात आणि इनडायरेक्टली तुमच्या कलेत पण उतरत असतं. तुम्हाला त्यावेळेला ते लक्षात साक्षात्कार होत नाही त्याचा. पण ते हम्म. झिरपत असतं कुठे ना कुठेतरी सगळीकडचं तुम्ही वेचलेलं सौंदर्य आणि मग ते तुमच्या कलेतनं बाहेर येत असतं. पण ह्या गोष्टी दिल्यामुळे पण होईना मी पटकन आनंदी होऊ शकते आज. मला त्याच्यासाठी एक मोठंच कारण पाहिजे आनंद मिळवायला, शोधायला असं राहत नाही मग. माझा मुलगा जरी एखादं इनोसंट उत्तर दिलं किंवा तो फार गोड लव्हिंग जेस्चर काहीतरी माझ्या बाबतीतलं केलं, तर माझा दिवस इतका सुंदर जातो तो. तर हे हा. असं शोधल्यामुळे असेल, पण त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी सारखी येत राहते. क्या बात आहे. तुम्ही सेलिब्रिटी आहात, त्यामुळे तुमचे विचार आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत, की कशा पद्धतीने आपण जीवनाकडे बघितलं पाहिजे. आणि एकंदर तुमची लाईफस्टाईल पण आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटते, की तुमचा दिवस कसा सुरू होतो किंवा तुम्ही मॉर्निंग पर्सन आहात का नाईट आउल आहात? एकंदर ऐकायला आवडेल जरा. नेहमीचा दिवस तुमचा कसा असतो? नाही, मी मॉर्निंग पर्सन आहे. एकतर मला लवकर उठायलाच लागतं कारण माझ्या मुलाची शाळा सकाळची असते त्याच्यात मला डबाही करायचा असतो त्याचा. सो तशी पण मी उठतेच. पण अदरवाईज पण माझं नॅचरलच बॉडीला लवकर जाग यायची सवय आहे. माझं झोप तशी मला एक 6 तास झोप झाली तरी मला एकदम पुरतं. मी फ्रेश झालेली असते. सो नॉर्मली 6, 6:15 ला मी उठतेच. मग त्याच्यानंतर त्याचं सगळं आवरून झालं की तो गेला की मी एक वर्कआउट आयदर स्ट्रेंथनिंगचं करते किंवा योगा करते. पण ते 1 तास करते, की जे माझ्या डान्सला पुढे आत्ताच्या पुढच्या काळापर्यंत जर सस्टेन व्हायचं असेल, तर स्ट्रेंथ खूप गरजेची आहे. हं. बॅलन्सिंग कोर स्ट्राँग असणं म्हणजे मग मला एका पायावर खाटकन सम घेता येणं, खाली बसून उठणं, गुडघ्यावरती चक्कर घेणं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील, तर स्ट्रेचिंग तर त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे. बॉडीला तसं सांभाळणं कारण बॉडी माझी ॲज गुड ॲज इन्स्ट्रुमेंट आहे माझं. तर त्याच्यामुळे ते ट्यून असणं फार गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या करणं आणि आताच्या काळात तर नक्कीच केल्या पाहिजे. तरुणपणी तुम्हाला लक्षात येत नाही तुमच्यात ती आपोआपच ऊर्जा असतेच तेव्हा.
पण हळूहळू तुम्ही ज्या वेळेला थोड्या मॅच्युरिटीकडे वयाने झुकायला लागता 30 नंतर 40 नंतर, तेव्हा तुम्हाला एवढे वर्ष हाडं वापरलेली असतात, गुडघ्याची माझं झीज झालेली असते किंवा काय, सगळ्याच दृष्टिकोनातनं त्याची फार गरज आहे. सो एक पहिला वेळ माझा सगळा ते बॉडीचा स्ट्रेंथनिंग किंवा योगा असं मी 1 तासभर करते. मग छान ब्रेकफास्ट करते. मग त्याच्यानंतर एक 10 वाजता मी रियाजाला सुरुवात करते डान्सच्या आणि 10 ते 1 पर्यंत मी रियाज करते. मग माझ्या मुली पण येतात त्याच्यामध्ये, सिनियर ज्या BA MA करतायत माझ्याकडे डान्समध्ये, त्यांच्या बरोबरीने मी रियाज करते. आम्ही सगळे एकत्र उभे राहतो घुंगरू बांधून आणि मग तेवढा वेळ आमचा प्रॅक्टिस चालते. आणि मग संध्याकाळच्या वेळेला मग 1 वाजता ते झालं की मग मी जेवण वगैरे करते. दुपारी माझा मुलगा येतो, मग थोडा वेळ त्याच्याबरोबर घालवते. छान आज वर्गात काय झालं क्लासमध्ये, काही त्याला डिफिकल्टी असेल, होमवर्क काय करणार आहे, सगळं सगळं त्याच्याशी, त्याला बरं वाटावं, त्याचं पोट भरेल एवढा मी त्याला क्वालिटी वेळ दिल्याचा 1 तासात तो पुरतो. तो एकदा तुम्ही छान त्याच्याकडे कुठे मोबाईलमध्ये न बघता त्याच्याचकडे त्याच्याचसाठी असल्यासारखं लक्ष दिलं असेल, तर त्याला दिवसभरात तर नंतर काही लागत नाही तुम्ही. तर ते त्याच्याकडे त्याच्यासाठी आपण आहोत हे कळणं त्याला फक्त गरजेचं असतं. सो ते झालं एकदा की 4:30ला मग माझ्या संध्याकाळी ट्युशन्स असतात किंवा कोरिओग्राफीची प्रॅक्टिस असते. तर मुली माझा क्लास आहे दुसरीकडे लॉ कॉलेज रोडला. सो तिकडे मोठा क्लास आहे, तिथे शिकवायला जाते. जिथे BA MA करणाऱ्या मुलींचे पण मला सिलेबस कंप्लीट करायचे असतात किंवा नवीन येणारा जो प्रोग्राम असतो त्याची प्रॅक्टिस असते किंवा काही ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्या 8 पर्यंत संपतात. 8 सव्वा 8 पर्यंत मग परत घरी आल्यावरती जेवण वगैरे करायची. मग एखादं छान काही वाचनात आलं असेल तर ते वाचत राहायचं किंवा एखादी छान वेब सीरीज बघायची. म्हणजे थोडा वेळ एक अर्धा पाऊण 1 तास ते ते करते मी. मला ते मनाला एक रिलीफ देतं. रिफ्रेशिंग असतं ते माझ्यासाठी एक. आणि साधारण पावणे 11ला झोपतेस. पावणे 11:00 असा रोजचा दिनक्रम असतो माझा. किती छान डिटेल्ड सांगितलं आणि ह्यातून एक उत्तम आई म्हणून तुम्ही पोर्ट्रे झालेला आहात. त्यातनं तुमचा व्यावसायिक आणि वैयक्तिक बॅलन्स सुद्धा तुम्ही किती छान सांभाळलाय. दोन्ही क्षेत्रांमध्ये तितक्याच आघाडीच्या आहात तुम्ही. ऍब्सोल्युटली सॅल्यूट आहे. नाही तर आता मला कारण नेहमी वाटतं की शार्विल या जगात यावा हा जर माझा चॉईस असेल, तर त्याचं जग सुंदर करणं ही पण माझी जबाबदारी आहे मग. नाहीतर क्या मग बात. त्याला या जगात आणायचंच नाही. खूप छान, खूप छान. तर शर्वरीजी तुमचं नृत्य, तुमची अदाकारी इतकी प्रभावी आहे की आज आम्हाला एक भावांग ऐकायला, 1 मिनिटाचा भावांग तुम्ही सादर करून दाखवाल का? हो, नक्की, नक्की, नक्की. स्त्री शक्तीचा उत्सव असल्यामुळे त्या शक्तीलाच सन्मान करणारं असं एक कालीभरण फार सुंदर आमच्या कथकमध्ये आहे. तिला शंभूची अर्धांगिनी म्हटलेलं आहे. म्हणजे शंकराची पत्नी, या संपूर्ण जगाची माता. आपल्या सिंहावर आरूढ हातामध्ये तलवार घेऊन राक्षसांचा नाश करायला निघालेली अशी ही रणरागिणी. तिचे दात हे विजेसारखे चकाकतायत. तिच्या डोक्यावर मुकुट आहे, गळ्यामध्ये माळ आहे. आणि तिचे केस हे भृंगाप्रमाणे कुरळे कुरळे असे आहेत आणि 2 अशा ज्या बटा आलेल्या आहेत त्या जणू काही चंद्रमुखावरती 2 सापाच्या फण्या असाव्यात असं तिचं वर्णन आहे. आणि अशी डोळ्यामध्ये अंगार घेऊन निघालेली ही काली माता जेव्हा चामुंड राक्षसाचा नाश करते, तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेशही तिला अभिवादन करतात. शंभु अर्धांग जग जगत की जननी चली. शंभु अर्धांग जग जगत की जननी चली. सिंह चढ़ी कोप भरी धावत समर को. दंत की चमक दुति दामिनी दमक. सिर मुकुट गले माल अति सुबेद तन सो. भृंग समकेश लट लट भुजदंड परमाणु ग्रसत फणी. आज मुख चंद्र को. लाल लोचन भय लरन की स्फुरन सो. हास अट्टाट करी हलत हर दैत्य को. प्रबल परचंड तुति चंड चामुंड धरि झटकी चेहरा मधि पटकी मायो. ब्रह्मादि इंद्रादि सनकादि देवादिक धन्य कृत धन्य जस गान गायो. जय तु जय जय तु जय जय मां शिवानी. जय तु जय जय तु जय जय मां भवानी. जय तु जय जय तु जय जय मां तु दुर्गे. जय मां तु दुर्गे. जय मां तु जय देवी जय. वा, खूप छान. नवदुर्गांचा साक्षात्कार झाला अगदी. खूप मस्त केलं. थँक्यू सो मच. आता एक रॅपिड फायर खेळायचंय आपण. तर तुमचे फेवरेट्स याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तुमचं फिरण्याचं आवडीचं ठिकाण कोणतं? ओके.
इंडियातलं म्हणजे महाराष्ट्रातलं महाबळेश्वर आणि भारताच्या बाहेरचं म्हणाल तर जर्मनी मधलं म्युनिक. वाव. डान्स सॉन्ग लेटेस्ट बॉलिवूड मधलं कोणतं डान्स सॉन्ग? बॉलिवूड मधलं लेटेस्ट लेटेस्ट नाही येते तसं, पण तरी मला अजून एक घुमरवरती नाचायला खूप आवडतं. वा वा, मला पद्मावत बघायला मधलं. खूप आवडेल घुमर तुमच्याकडनं. वा वा. नंतर आवडता चित्रपट कोणत्याही भाषेतला? आवडता चित्रपट साऊंड ऑफ म्युझिक. वाव. रंग? रंग निळा. क्या बात आहे. पेहराव? पेहराव साडी. वा. सण कोणता आवडतो? सगळे सण खूप आवडतात. प्रत्येक सणाचं आपलं आपलं एक वैशिष्ट्य आहे, पण तरी दिवाळी. तुम्हाला आवडणारे दोन पदार्थ म्हणजे गोड आणि तिखट? तिखट मधला निर्विवाद भेळ. मला कधीही भेळ चालते. मला सकाळी 7:30 भेळ दिली तरी चालते, एवढी भेळ आवडते. आणि गोड मधला तशी मला फार गोडीची हे नाहीये, पण तरी उकडीचे मोदक. ओके. निसर्गामधलं काय आवडतं? डोंगर, समुद्र किंवा जंगल, असं ह्याच्यापैकी निसर्ग म्हटलं की अं, काय आवडतं? मला जंगल आवडतं जास्त. ओके. आणि अभिनेता अभिनेत्री कोणत्याही लँग्वेज मध्ये, कोणत्याही फिल्म इंडस्ट्री मधली आवडता अभिनेता आणि अभिनेत्री? अभिनेत्रीमध्ये मला विद्या बालन खूप आवडते. आणि स्मिता पाटील खूप आवडायची. हो. आणि अभिनेत्यांमध्ये अमिताभ बच्चन मला मनापासून आवडतात. म्हणजे ते सुपरस्टार पण आहेत, पण ते आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्यांचा अभिनय किंवा काय त्यांची सेकंड इनिंग जी सुरू झाली त्याच्यातला एक वेगळाच त्यांनी आणि केवढी रेंज अभिनयाची सुरू जे केलंय तेव्हापासून आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये त्यांनी केलेली जी आहे, तर एक ती मला वाटतं ते चालतं बोलतं विद्यापीठच आहे. तर ते त्यांचं हे अजून त्यांच्यापर्यंत कोणी आपल्या इंडस्ट्रीतला अजून तेवढ्या ह्यानी पोहोचलेलं नाही. खरंय, ते सगळ्यांचेच फेवरेट आहेत आणि तुमचे आमचे सगळ्यांचे. तर शर्वरीजी, तुमचा प्रेरणादायी प्रवास तुम्ही आमच्या बरोबर शेअर केलात. आम्हाला खूप छान वाटलं. वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मीट कलाकारकडून तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत आणि प्रेक्षकांचेही आभार. तर बघत रहा मीट कलाकार नवरात्री महिला विशेष कार्यक्रम आमच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवरात्रीचा आनंद घ्या. धन्यवाद आणि शुभ नवरात्री.